हेलो डिअर स्टुडंट्स, चला तर आज आपण सुरुवातीपासून इंग्रजी शिकूया। इंग्रजी वाक्याचे मराठी वाक्यामध्ये अर्थ कसा होतो हे आपण जाणून घेऊया। चला तर बघूया। हाऊ मच इज धिस याचा अर्थ काय होईल? हे कितीला आहे। इट्स टू एक्सपेन्सिव्ह हे खूप महाग आहे। एक्सपेन्सिव्हचा अर्थ काय घेतलेला आहे? महाग। कॅन यू गिव मी अ डिस्काउंट? तुम्ही मला सूट देऊ शकता का? डू यू हॅव अ स्मॉलर साईज? तुमच्याकडे याहून लहान आकार आहे का? म्हणजे प्रश्न केलेला आहे म्हणून आपण याचं या ठिकाणी सुद्धा आपण प्रश्नार्थक विचारलेला आहे। आय वॉन्ट टू बाय धिस मला हे खरेदी करायचे आहे। धिस इज नॉट व्हॉट आय वॉन्टेड हे मला हवे नव्हते। ही दोन्ही वाक्य कशी आहे? पहिलं वाक्य जे दिलेलं आहे विधानार्थी वाक्य आहे आणि दुसरे वाक्य हे नकारार्थी आहे। डू यू ॲक्सेप्ट कार्ड पेमेंट्स? तुम्ही कार्ड पेमेंट स्वीकारता का? कॅन आय रिटर्न धिस मी हे परत करू शकतो का? या प्रकारे याचा अर्थ आपल्याला वाक्याच्या नुसार घेता येईल। थँक्यू।